अध्यक्ष व या ठिकाणी जमलेले तमाम प्रमुख पाहुणे व तसेच या ठिकाणी सर्व पालक मंडळी, लहान थोर बालमित्र आज या कार्यक्रमाला पाहण्यासाठी उत्सुकतेने या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा कार्यक्रम आनंदाने या ठिकाणी आपण पाहत आहोत। पण हा सर्व योग घडून आणण्यासाठी एक मंदिर लागतं आणि ते मंदिर म्हणजे हे ज्ञान मंदिर कोंढाई इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल। या मंदिरामध्ये हा कार्यक्रम चाललेला आहे। जिने जन्म दिला ती आई, जिने जन्म दिला ती आई, ज्याने संस्कार दिले ते वडील, ज्याने शिक्षण दिले ते पिता, संस्कार दिले ते पिता आणि ज्याने शिक्षण दिले ते शिक्षक आणि ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं असे या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज। या त्रिसूत्राचं मिलन मी या ठिकाणी एवढ्यासाठी करतोय की या चिमुकल्याच्या जीवनामध्ये या सर्वांचा अनमोल वाटा आहे, अनमोल वाटा आहे। कारण ज्या आईनं जन्म दिला त्या आईचे उपकार आहेत, ज्या वडिलांनी संस्कार दिले त्या वडिलांचे उपकार आहेत, ज्या गुरुनी शिक्षण दिलं त्या शिक्षकांचे उपकार आहेत आणि ज्यांनी स्वाभिमानाने जगायला शिकवलं असे आदर्श राजे। जीवनामध्ये एखादा तरी व्यक्ती आदर्श लागतो तरी हे जीवन सुंदर, सुखमय, आनंदी असं घडलं जातं। आपण या ठिकाणी आपल्या पाल्याला पाठवतो कशासाठी तरी शिक्षित करण्यासाठी आणि आपला पाल्य या शाळेमध्ये येतो आणि शिक्षित होतो। पण शिक्षित झाल्यानंतर त्यासाठी एक जोड लागते सुशिक्षित। शिक्षित आणि सुशिक्षित ही दोन्ही शब्द एकाच वाक्यामध्ये उच्चारले जातात पण अर्थ वेगळा वेगळा आहे। शिक्षित होणं हे शिक्षण घेणं आहे आणि सुशिक्षित होणं ही समाजाची मान मर्यादा, देशाची आन बान शान राखणे हे सुशिक्षित होण्याची एक परंपरा आहे। आणि मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की या पाल्याला घडवते वेळेस या माता पित्यांचा आणि गुरुजनांचा फार मोठा अनमोल वाटा आहे, अनमोल वाटा। आपण आणि कोरोनाने आपला त्रास पण दिला आणि काही चांगल्या सवयी पण लावून गेल्या। ते अशा की आपण जेव्हा कोरोना आला तेव्हा आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व कळालं, स्वच्छता अभियान राबवायला चालू झालं, स्वच्छता गावोगाव राबू लागली। त्याचे ब्रँड अँबॅसेडर होते सचिन तेंडुलकर, ज्यांचं शिक्षण सांगितलं तर तुम्हा आम्हाला सुद्धा की आश्चर्य वाटेल की बाबा हा 10वी पर्यंत शिकलेला एक भारताचा नागरिक आज जगावर अधिपत्य राज्य गाजवतोय आणि आपल्या 6-4 जीवनातला महत्वाचा मुद्दा नाहीये। शिक्षणाचा जीवनातला महत्वाचा मुद्दा नाहीये, सुशिक्षित बनणं आणि त्या पाल्याला योग्य मार्गदर्शन देणं आणि त्याला खुली अर्थव्यवस्था दाखवून देणं, खुलं जीवन दाखवून देणं हे महत्वाचं आहे। आणि त्या स्वच्छतेच्या वेळेस स्वच्छता अभियान राबवायला चालू झालं, स्वच्छता मोहीम ह्याच्यामधून हाते धुवून यायचे, स्वच्छता हात धुवून यायचे आणि असणारं भोजनाला बसवायचे अशी परंपरा लावली गेली। आणि त्यावेळेस सर्व मुलं ते परंपरा करू लागले, राबवू लागली परंपरा। आणि एक मुलगा असा होता की तो कधीच हात धुवायचा नाही। मग काय करावं? सर्व मुलं हात धुतात, स्वच्छता बाळगतात, पण हात धुवत नाही, याला काय करावं? मग एका मॅडमने विचार केला की बा काही करायचं पण याला हे सवय लावायची म्हणजे लावायची, आपली जबाबदारी आहे। आणि त्या मॅमनं ते जबाबदारी पालन करायचं ठरवलं आणि त्या काही करून त्या मुलाला हात धुवायला सांगितलं। आणि तो मूल हात धुवायला सुरुवात केला। हात धुवायचा आणि मॅडम जवळ यायचा आणि मॅडमच्या पल्लूला तो हात पुसायचा। मग ती जी मॅडम आहे ती परेशान झाली, हेडमास्टरकडे म्हणजे त्यांच्या प्रिन्सिपलकडे गेली आणि सांगितली की सर
तर हा मुलगा जरा उदंड आहे, अगोदर तर हात धुतच नव्हता, पण मी धुवायला सांगितलं, धुवायला लागला, पण धुवून येतो आणि माझ्याच पदराला तो हात पुसतो. मग आता काय करायचं? मग काय सांगितलं गेलं की बा आता काय करू मॅडम, तुम्ही काय चिंता करू नका, आपण काय करू म्हणले, त्याची आईला बोलावून घेऊ आणि त्याची जे असणार तक्रार जे असणार त्यांच्याकडे मांडू. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी ती आईला बोलवण्यात आलं. आई आली, आईला विचारलं, का हो तुमचा मूल रोज हात धुतोय का घरी? आईनं म्हणलं की ठीक आहे हात धुतो, मग काय करतो? तर टावेलला दस्तीला काही पुसतो का? नाही नाही म्हणले, ती मी माझ्या पल्लूला पुसतो, पदराला पुसतो. यानंतर तुमच्या मुलामध्ये काही बदल आढळून आला का असं तिला विचारण्यात आलं आईला. आईनं सांगितलं हो आतापर्यंत काही बदल नव्हता, पण अशा 8 रोजामध्ये बदल झालेला आहे. काय झालंय? तर तू मला म्हणतो येऊन, हे आई मी शेताकडे निघायचे, माझ्या डोक्यावर टोपलं, केस विखुरलेले नसायला पाहिजेत, स्वच्छ विसरलेले आणि टॉपटीप असली पाहिजे. मग असा बदल त्या मुलामध्ये घडला आणि तेव्हा विचारण्यात आलं की याच्या मागची भूमिका काय, याच्या मागचा उद्देश काय? की तो मूल वर्गामध्ये आपल्या मॅमला आई समजतो आणि घरामध्ये गेलं की आई आपल्या आईला मॅम समजतो. एवढा मोठा शिष्य आणि गुरुचा दर्जा आहे. यापेक्षा काही लागतंय? यापेक्षा काही लागतंय का? काही लागत नाही. तर यासाठी मी एवढंच सांगू इच्छितो की खरोखर आपल्याला पाल्याला घडवते वेळेस, आपल्या पाल्यामध्ये प्रगती करते वेळेस जेवढं जबाबदारी या मॅमची आहे तेवढी जबाबदारी आपली पण आहे, आई वडिलाची पण आहे. म्हणून या माझ्या गावचा एक विषय मला आठवला म्हणून सांगतो की या संस्थेचे संस्थाचालक गंगाराम गोविंद तवर, आम्ही त्याने लाडाला पिंटू म्हणतो, लाडाने बरं. आणि हा विद्यार्थी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला आणि शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन त्यांनी शिकत शिकत जे आपल्या परिस्थितीला मात करीत 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 गेला. शिक्षण झाल्या, डिग्र्या झाल्या, नोकरी, कुठली नोकरी कसली नोकरी, प्रत्येकाला नोकरी मिळते का? हो नाही. मग ह्या परिस्थितीवर मात करीत करीत तो विचार केला की बा आपण काहीतरी आता आपल्या गावासाठी केलं पाहिजे, आपण काहीतरी झिजलं पाहिजे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही संस्था ओपनिंग करायची. यांनी संस्था ओपनिंग केली 2015 मध्ये. आणि ग्रामीण भागामध्ये खरं पाहिलं तर एक भित्र वातावरण असतं, भित्र वातावरण. जरी आपली कुवत असेल काही करण्याची तरी मला ABC काही कळत नव्हतं तर नव्हतं. पुढे बसण्याची हिंमत नव्हती. मागच्या बेंचवर बसायचं, मागच्या बाकड्यावर बसून बघायचं, ऐकायचं आणि तिथं विसरून जायचं आणि वर्गाच्या खिडकीमधून घंट्याकडे ध्यान ठेवायचं आणि घंटा वाजला की लागले पळाय वर्गाच्या बाहेर. कारण भीती. इंग्रजी आपल्याला जमत नाही, इंग्रजी हा विषय काय माहित नाही. पण खरोखर या व्यक्तीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की ही भीती ग्रामीण भागातली घालवण्यासाठी जो उपक्रम राबवला आहे गंगाराम गोविंद तवरनी, त्या उपक्रमासाठी या संस्थेच्या संस्थाचालकासाठी एकदा जोरदार टाळ्या हो, कडकडावून. कारण असे उपक्रम किंवा असे विचार प्रत्येकाला येत नाही. एक खास व्यक्तीला येतात, योग्य व्यक्तीला येतात आणि ते योग्य वेळी त्याचा योग्य वापर करून त्याचा खरोखर समाजावर, समाज परिवर्तनासाठी उपयोग घेतात. म्हणून या शिक्षणाचा एवढाच उद्देश आहे की बाबा रे, जी इंग्रजीची भीती आहे ती भीती गेली. ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घेता येत नाही, 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढे घेता येत नाही, आपल्या परिस्थितीवर मात करता येत नाही, अशांना सुद्धा किंवा 10वी नंतर शिक्षणाला स्टॉप, अशा प्रत्येकासाठी पुन्हा एक उपक्रम राबवला. कोणता? मुक्त विद्यापीठाचा. आणि त्यांना ज्या असणाऱ्या डिग्री हासिल करण्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्या चिमुकल्याचा कार्यक्रम बघायचा आहे आपल्याला. म्हणून
मी या ठिकाणी संयोजकांनी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही सर्वजण शांत रीतीनं या ठिकाणी माझे 2 तुटे फुटे शब्द ऐकून घेतलात. त्या यांच्याबद्दल तुम्ही सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.